विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, केकेवा कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय पिंपळस रामाचे या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आज आपण या तासामध्ये अंतर्गत आणि परकीय व्यापार या प्रकरणावर चर्चा करणार आहोत। या प्रकरणामध्ये व्यापाराचा उदय, ब्रिटिशकालीन अंतर्गत व्यापार, ब्रिटिश काळातील परकीय व्यापार, ब्रिटिशांचे व्यापार विषयक धोरण, परकीय व्यापार आणि आर्थिक विकास या सर्व घटकांचा विचार करणार आहोत। या प्रकरणाची प्रस्तावना करत असताना ब्रिटिशांचा भारतामध्ये झालेला प्रवेश ही आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना मानली जाते। पूर्वेकडील देशाशी किंवा भारताशी व्यापार करताना ब्रिटिशांनी जे धोरण आखले ते इतर वसाहतवादी राष्ट्राप्रमाणेच होते। ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीच्या काळात भारतात आपले व्यापारी संबंध दृढ केले। त्यानंतरच्या काळात व्यापाराच्या माध्यमातून मुक्तपणे शोषण करता यावे यासाठी प्रथम बंगालमध्ये राजकीय सत्ता केली। बंगालमध्ये राजकीय सत्तेचा पाया पक्का झाल्यानंतर अत्यंत अल्पावधीत भारतातील निरनिराळ्या प्रांतांवर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले। या काळात भारतात असलेल्या लहान लहान सत्ता, त्यांच्यात होणारे संघर्ष व त्यातून निर्माण झालेली राजकीय अशांतता या कारणामुळे ब्रिटिशांना आपली विविध धोरणे सहजपणे अंमलात आणता आली। उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन असलेली शेती हे क्षेत्र ब्रिटिशांनी अगोदर आपल्या ताब्यात घेतले व त्यानंतर अंतर्गत व परकीय व्यापार विषयक धोरणे आखली। साहजिकच ब्रिटिशांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टीनेच हे धोरण तयार केले गेले। ब्रिटिशांच्या या व्यापारविषयक धोरणाचे विवेचन आपण प्रस्तुत पाठात करणार आहोत। त्यामध्ये पहिला पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे व्यापारवादाचा उदय। प्रबोधन काळानंतर आर्थिक क्षेत्रात उदयास आलेली नवी विचारसरणी म्हणजे व्यापारवाद। मध्ययुगातील सरंजामदाराचे वर्चस्व नष्ट होऊन युरोपीय राष्ट्रांमध्ये त्यांची जागा व्यापारी वर्गाने घेतली। आपल्या देशातील व्यापाराबरोबरच परदेशाशी व्यापार करण्यास या वर्गाने सुरुवात केली। हा व्यापार करताना व्यापारवादी दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यात आला। दुसऱ्या देशातून व्यापाराच्या माध्यमातून प्रचंड नफा मिळवणे व त्याद्वारे आपल्या देशाचा विकास करणे ही व्यापारवादाची प्रमुख प्रेरणा होती। हा व्यापार फायदेशीर होण्यासाठी व्यापारी संबंध असणाऱ्या भूमीवर वर्चस्व मिळविणे आवश्यक होते। या व्यापारवादातूनच वसाहतवाद आणि आर्थिक साम्राज्यवादाच्या विचारसरणीला चालना मिळाली। भारतासोबत ब्रिटिशांच्या व्यापाराची सुरुवात। दुसरा पॉईंट, मूळतः ब्रिटिश लोक भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले। इंग्लंडमधील काही व्यापाऱ्यांनी 31 डिसेंबर 1600 रोजी राणी एलिझाबेथकडून पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची सनद मिळविली। त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। ही कंपनी खाजगी स्वरूपाची असली तरी ब्रिटिश सरकारने या कंपनीला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शविली। कंपनीच्या व्यापाऱ्यांनी भारतात आल्यावर मुघल बादशाह जहांगीर यांच्याकडून व्यापारी सवलती मिळविण्याचा प्रयत्न केला। इसवी सन 1812 मध्ये इंग्रजांची भारतातील पहिली वखार सुरत येथे सुरू झाली। सुरुवातीला सुरत, आग्रा, भडोच, नंतर 1662 मध्ये मछलीपट्टण ते 1634 मध्ये बंगालमध्ये ही व्यापारी स्थापन करण्यात आला। त्यानंतर भारतातील युरोपीय व्यापारी देशांशी स्पर्धा। ब्रिटिशांच्या भारतात आगमन होण्यापूर्वीच भारतात पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच इत्यादी परकीय व्यापारी येऊन व्यापारवाद व वसाहतवाद या दोहोंची प्रस्थापना करू पाहत होते। या व्यापाऱ्यांनी ब्रिटिशांना स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी स्पर्धा, संघर्ष त्यांना सातत्याने करावा लागत होता। पोर्तुगीजांशी स्पर्धा। भारतात सर्वप्रथम येणारे युरोपियन पोर्तुगीज होते। इसवी सन 1498 मध्ये वास्को द गामा कालिकत येथे येऊन पोहोचला। त्यानंतर अनेक पोर्तुगीज भारतात आले। पुढे पोर्तुगीजांनी कोचीन, दीव, दमण, वसई, ठाणे, मंगळूरू, चोल व मुंबई या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली। पोर्तुगीजांनी भारतात एकाच वेळी व्यापार, साम्राज्य स्थापना व धर्मप्रसार केला। 17व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज इंग्रज यांच्यात हिंदुस्थानात व्यापारी स्पर्धा सुरू होऊन पोर्तुगीजांचा इंग्रजापुढे टिकाव लागला नाही। शेवटी पोर्तुगीजांचे गोवा, दमण, दीव यापुरतेच अस्तित्व मर्यादित राहिले। दुसरं, डचांची स्पर्धा। पोर्तुगीजांप्रमाणेच डच मंडळी भारतात व्यापाराकरता आली होती। त्यांनी प्रारंभीच्या काळात गुजरातमध्ये सुरत, आग्रा, खंबायत, चीन, आरा, आंध्र
प्रदेशातील मच्छलीपट्टण इत्यादी ठिकाणी आपल्या वखारी निर्माण केल्या होत्या. भारतात डच व इंग्रज यांची व्यापारी स्पर्धा होती. डचांना मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापारात विशेष व्यापार डचांनी पोर्तुगीज व इंग्रजांना पूर्णपणे उखडून काढले होते. परंतु भारतात डचांनी इंग्रजांसमोर टिकाव धरला नाही. इसवी सन 1781च्या सुमारास यांचा पराभव केला आणि त्यांचे भारतातून पूर्णपणे उच्चाटन केले. फ्रेंचांची स्पर्धा. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर भारतात व्यापाराला सुरुवात केली. हिंदुस्थानात आयात या कंपनीने हळूहळू आपला जम बसवून पॉंडेचेरी, चंद्रनगर, वालासमोर, कासिम बाजार, माहे करिकल इत्यादी ठिकाणी आपली वखारी स्थापन केल्या. इंग्लिश आणि फ्रेंच व्यापारी भारतातील राजकीय स्थित्यंतरे आपल्या व्यापाराचे बस्तान बसवण्याच्या दृष्टिकोनातून पाहत होते. इंग्रज व फ्रेंच जागतिक शत्रू होते. युरोपमध्ये त्यांचा संघर्ष सुरू झाला तर त्याचे पडसाद जगभर उमटत. इंग्रज व फ्रेंच यांच्यातील हा सत्ता संघर्ष व्यापार सामान्य दोहांच्या विस्तारातून अपरिहार्य ठरला. इसवी सन 1760 मध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्यात वांदिवॉश या ठिकाणी युद्ध होऊन फ्रेंचांचा पूर्ण पाडाव झाला. पुढचा पॉईंट, ब्रिटिशकालीन भारतातील अंतर्गत व्यापार. ब्रिटिशकालीन भारतातील अंतर्गत व्यापाराचा आढावा घेत असताना एक गोष्ट लक्षात येते की इंग्रजांचे भारतातील आगमन झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ही खेडे व कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती. पण व्यापाराच्या माध्यमातून वसाहतवादाची सुरुवात झाल्यानंतर मात्र भारतीय अर्थव्यवस्था व व्यापार या दोहोंचे स्वरूप बदलण्यास सुरुवात झाली. भारतातील अंतर्गत व्यापाराची पार्श्वभूमी. भारतात प्रवेश केल्यानंतर केवळ व्यापार या एकच बाबीवरती लक्ष केंद्रित करण्याचा ब्रिटिशांनी येथील सामाजिक आणि राजकीय जीवनाचे बारकाईने अभ्यास व निरीक्षण करायला सुरुवात केली. ब्रिटिश पूर्वकालीन भारताच्या अंतर्गत व्यापाराची चर्चा पुढील मुद्द्यांच्या आधारे करता येईल. पहिला मुद्दा, शेतीवर आधारित व्यापार. भारतीय अर्थव्यवस्थेचा फार प्राचीन काळापासून मूलाधार शेती व्यवसाय हाच आहे. साहजिकच ब्रिटिश पूर्व काळामध्ये मूलाधार शेती व्यवसाय हाच आहे. साहजिकच ब्रिटिश पूर्व काळामध्ये वाहतूक व दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणावर विकसित नसल्याने शेती हाच मुख्य व्यवसाय होता आणि व्यापारही शेती व शेतीवर आधारित इतर उद्योगांना आधारभूत धरून केला जाणारा होता. अंतर्गत व्यापार हा पूर्णपणे शेती केंद्रित होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पुढचं कारण, स्थानिक बाजारपेठा ही व्यापारी केंद्र. या काळात शेतीशी संबंधित असणारेच व्यवसाय विकसित झालेले असल्यामुळे शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीतून अन्नधान्याचे उत्पादन करीत व अतिरिक्त उत्पादनातून दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करत. दळणवळणाच्या साधनाच्या अभावामुळे वस्तू फार लांबच्या प्रदेशात नेऊन विकणे सहज शक्य होते. असे सामान्यतः स्थानिक स्तरावर व्यापार होत असे. तसेच प्रमुख गावी 8 दिवसातून एकदा बाजार भरत असून तेथेच वस्तूची खरेदी विक्री होत असे. शेतीला उपयुक्त असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू तसेच शेतकऱ्यांच्या गरजा भागविणाऱ्या वस्तू तसेच शेतकऱ्यांच्या गरजा वस्तू खेड्यामधील कलाकार आणि व्यावसायिक निर्माण करीत. त्या वस्तूंच्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या धान्यांवर या व्यावसायिकांची उपजीविका चालत असे. पुढचा पॉईंट, व्यापारी उलाढाल आठवडी बाजारातून. सर्वसाधारणपणे ब्रिटिश पूर्व काळातील खेडी स्वयंपूर्ण असल्यामुळे गावच्या गरजा गावातच भागविल्या जात. स्थानिक व्यापार करणारे लोक आठवड्यातून भरणाऱ्या बाजारामध्ये स्थानिक समाजाच्या गरजेनुसार निरनिराळ्या वस्तूंची खरेदी विक्री करत असत. याशिवाय शेतकरी आपल्या जवळ आलेल्या अतिरिक्त धान्याची विक्री या आठवडी बाजारातून करीत. सर्वसामान्य समाजाच्या गरजा या स्थानिक व्यापार व आठवड्यात भरणाऱ्या व्यापारातून भागविल्या जात. स्थानिक स्तरावर वस्तू विनिमय प्रचलित होती. पुढचा पॉईंट, भारतातील विविध व्यापारी जमाती. भारतातील निरनिराळ्या प्रांतात निरनिराळ्या व्यापारी जमातीचे अंतर्गत व्यापारावर वर्चस्व असे. एका ठिकाणी राहून व्यापार करणाऱ्या वर्गाला श्रेष्ठी म्हणत तर निरनिराळ्या ठिकाणी जाऊन व्यापार करणाऱ्या वर्गाला सार्तवाह म्हणत. श्रेष्ठीच्या प्रमुख शहराच्या ठिकाणी पेठ्या होत्या तर या पेठ्याच्या मदतीने त्यांना अंतर्गत व्यापार करणे शक्य होते. सार्तवाह हे सामान्यतः बैलांचे तांडे घेऊन त्यांच्या पाठीवर लादलेल्या विविध वस्तूंचा निरनिराळ्या ठिकाणी जाऊन व्यापार करीत. याशिवाय बनिया, शेट्टी, बंजारा इत्यादी जमातीचे व्यापाराचा प्रभाव असे. ब्रिटिश काळाच्या अगोदर भारतात यापैकी काही जमातीच्या
व्यापारी वनी राजकीय आर्थिक जीवनात प्रतिष्ठा मिळवलेली होती. पुढचा पॉईंट, व्यापाराची साधने. सामान्यतः अंतर्गत व्यापारासाठी बैल, बैलगाडी, उंट, घोडे इत्यादींचा उपयोग केला जात असे. नदीचे पात्र ओलांडण्यासाठी काही वेळा होड्या देखील शासनाच्या वतीने ठेवल्या जात. याशिवाय काही जमाती हा स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही करत असत. दळणवळण व वाहतुकीची कच्चे रस्ते काही प्रमाणात अस्तित्वात होते. मुघल राजांनी पक्के रस्ते बांधण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबानंतरच्या काळातील सत्ताधीशांनी या रस्त्याच्या देखभालीकडे लक्ष न दिल्याने या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली होती. सागरी किनारपट्टीच्या प्रदेशात लहान लहान जहाजांमधून व्यापार चालत असे. सागरी किनाऱ्यावर मिळणाऱ्या वस्तू तसेच सागरातील वस्तू या व्यापाराच्या द्वारे अंतर्गत प्रदेशात पाठविल्या जात असत. पुढचा पॉईंट, व्यापारी माल. अंतर्गत व्यापारात प्रामुख्याने विविध प्रकारचे अन्नधान्य, शेतीच्या उपयोगाची अवजारे, लोकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू याचाच प्रामुख्याने समावेश असे. तर काही व्यापारी समाजातील श्रीमंत वर्गाच्या गरजेच्या वस्तू, विविध प्रकारचे अलंकार, जडजवाहीर, सुगंधी द्रव्य, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तूंचा व्यापार करीत. सरदारांचे वास्तव्य असलेले ठिकाणे, तीर्थक्षेत्राची ठिकाणे यांनाच महत्त्वाची मोठी शहरे मानले जात. या शहरांमधून मोठ्या प्रमाणावर अंतर्गत व्यवहार चालत असे. या ठिकाणी आपण थांबवू. धन्यवाद.